आपल्यासोबत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुम्ही भेट घेतली. कुठल्या विषयात या प्रामुख्याने तुम्ही चर्चा केली? नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या आठवड्यात म्हणलं की काही कामं लोकांची आहेत, काही विद्यार्थ्यांची आहेत, काही युवकांची आहेत, काही बार्टी-बिर्टीचे विद्यार्थी त्यांच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना अनुदान मिळालं नाही. काही आहे ते त्यांना पैसे मिळतात. त्याच्या संदर्भात बी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये माननीय अमित शहांच्या बाबत काय एक वक्तव्य असं चुकीचं कुठलं तरी प्रेसला आलं, तर मग मी ती जे मी बोललो ती लिंक त्यांना दाखवली आणि त्याच्यामध्ये कुठेही अमित शहा साहेबांचा अनादर झालेला नाही, पण कुठल्या तरी प्रेसमधून चुकून ती बातमी लागली. पण ती बातमी बी त्या प्रेसने काढून टाकली आणि त्याच्यामुळं ते खुलासा प्रेसला करायला लावलं. जैन बोर्डिंग बाबत काय चर्चा झाली? जैन बोर्डिंगबाबत त्यांचं धोरण माझं धोरण माझं जे धोरण आहे ते त्यांचं की जैन मंदिर जैन मंदिरच्या बाजूने सगळ्यात विशेष शेवटी तो धार्मिक प्रश्न आणि एक वेगळं त्याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी असतील, जैन बांधव असतील किंवा पुणेकरांचे की विद्येचं माहेरघर आणि विद्येच्या माहेरघरामध्ये एखादी संस्था मोडायला लागली तर तिथं सावरणं काम हे सगळ्या पुणेकरांचं. म्हणजे आता तो जैन धर्मांच्या पुरता विषय राहिला आहे. पुण्याच्या वैभवशाली इतिहासामध्ये नोंद असलेलं ते जैन मंदिर आहे आपलं वसतिगृह. ते अनेक विद्यार्थी IPS त्याच्यामध्ये UPS मोठे मोठे विद्यार्थी डॉक्टर वकील झालेले. त्यामुळं त्या प्रत्येक इमारतीमध्ये भावना सगळ्यांच्या आहेत. त्यामुळे त्याच्या भावना आम्हाला आणि पक्षाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे जपावंच लागणार. ते जपण्याचं का त्यांनी काल खुलासा बी उदय सामंत सांगितलं. जैन मंदिर च्या बाजूने आम्ही आहोत. फक्त हे जे वक्तव्य त्याच्याबद्दल त्यांनी म्हणले की असं काय धंगेकर बोलले नाहीत आणि एवढाच विषय. नर्मदा आयुक्तांनी काल आपण जर पाहिलं तर स्टे कायम ठेवलाय आणि बिल्डर सहित ट्रस्टींनी सुद्धा आता हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्यासाठी जी पावलं टाकायची होती त्याला सुरुवात झाली. एकंदरीत तुम्ही या गोष्टीकडे समाधानी आहात का नाही? नाही, याच्यामध्ये बघा जैन समाजाला मंदिर मिळलं, बिल्डर बाजूला गेला, पण ह्याच्यामध्ये चोरी झालेली आणि चोरीमध्ये ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला, बुलढाणा बँक असेल, त्याच्यामध्ये रजिस्टर असेल, महानगरपालिका, तुम्ही केलं कसं इतकं फास्ट आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली कशी काय, याच्यावर मी माझा आक्षेप आहे आणि तो राहणार आहे. आणि धर्मदा आयुक्तांनी ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चुकीचं काम केलं, सर्वसामान्य नागरिकांना जरी विचारलं तरी ह्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहे आणि मग धर्मदा आयुक्तांच्या खुर्चीवर खरी सोय जाते. हे सगळे एकत्र येऊन हा जो कांड केला आहे, मग पैसे दिलेत नाही दिले हा विषय नाही. पण तुम्हाला 70 कोटी 20 कोटी जर पतपेढ्यासारख्या बँका देत असतील तर ह्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे? दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी उद्या मी पोलिसांना पत्र देणार की ह्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना बी त्यांना देणार आहे की अर्बन बँकेची बुलढाणा अर्बन बँकेची चौकशी झाली पाहिजे. ह्या बँकेने एवढे 20 कोटी रुपये द्यायचे त्यांना पॉवर्स आहेत का, आणि दिल्या तर मग सर्च रिपोर्ट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि प्रामुख्याने हा पब्लिक ट्रस्ट आहे, हा खाजगी ट्रस्ट नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ द्या की ते जे म्हणतात ना, जरी वारस त्यांचे त्या ट्रस्टवर असले तरी बिगर जैन समाजाचे बी लोक त्या ट्रस्टवर आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ की हा पब्लिक ट्रस्ट आहे. तर ह्याचा अंकुश पूर्णपणे सरकारचा आहे. सरकार ह्याच्यामध्ये कुठलेही निर्णय घेऊ शकतात आतमध्ये जाऊन आणि ह्याच्यावर प्रशासक नेमू शकतो. तो शासनाचा प्रशासक असू शकतो. ह्याच्यामध्ये प्रशासन नेमला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये योग्य व्यक्तींच्या हातामध्ये, जैन समाजाच्या हातामध्ये हा ट्रस्ट दिला पाहिजे, जेणेकरून ह्या ट्रस्टचं जे इतिहास आहे तो कायम तसा चांगला इतिहास आहे, तोच इतिहास राहील. हे ट्रस्टचं जे विश्वस्त मंडळ ते बरखास्त करावं. आत्ताचं जे आहे, ज्यांनी ही चोरी केली, आणि मी तर लोकांमधनं ऐकतोय की विश्वस्तांचेच खिसे पहिले भरलेत आणि नंतर तो व्यवहार झालेला आहे. मग विश्वस्त जर ह्याच्यामध्ये चोरी करत असतील, कारण ह्याच्यामध्ये विश्वस्तच पूर्वी बोलत होता की 230 कोटी रुपये येणार आहे आणि ते सगळं टेंडरमध्ये बी तसं झालं आहे, पुढं बी तसं झालं आहे. म्हणजे हे सगळं कांड केला होता आणि त्यात विश्वस्त ह्याच्यामध्ये मुख्यतः जबाबदार आहेत. त्यांनी काही रक्कम ह्या व्यवहाराच्या बाजूला जाऊन घेतलेली. मग ह्यांच्यात पोलीस चौकशी सक्षम यंत्रणेतून ह्याच्यामध्ये
चौकशी झाली पण ही माझी मागणी आहे. म्हणजे आता काल योगी म्हटले की आता आमचं मिटलं, पण आता मिटलं ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. जैन मंदिर मिळेपर्यंत आमची लढाई तुमच्यावर होती, आज आहे, उद्या राहणार, परवा राहणार. परंतु ह्याच्यामध्ये चोरी झाली, हे चोरीचं काय? दुसऱ्या बाजूला काल तुम्हाला कोर्टाकडनं एक समन्स देखील बजावण्यात आलंय. काय नेमका हा समन्स? अजून समज माझ्या हातामध्ये पडलेलं नाही, आणि समज हातामध्ये पडलं तर मी कोर्टामध्ये न्यायालयाचा मान सन्मान ठेवणं आपण संविधान आपल्या देशामध्ये चालतो, कायदा चालतो, आणि कायदा चालत असताना कायद्याच्या बाजूने कायद्याकडे आपल्याला जावं लागणार आहे. आणि मला अजून ते समन्स आलं नाही, आलं की मी जाईन. शेवटचा प्रश्न, काल तुम्ही मुंबईत गेल्यानंतर कार्टून नेटवर्कची फार चर्चा झाली. डोरेमॉन, नोबिटा, काय हे सगळं? नाही, याच्यामध्ये जी व्यक्ती होती पूर्वी मला माहिती, मी का पत्रकार होतो, आणि ज्या चॅनलने ती बातमी लावली त्या चॅनलनी बातमी का गरम केली मला कळलं नाही. जाणून बुजून चूक होती का, मुद्दामून चूक केली होती का त्या चॅनलनी, का या सगळ्या विषयाला वेगळंपण किंवा काय असं आता थोडं संशयाची पाल जातेच की आपल्या मनात येतच की मी जी गोष्ट बोललो ना ती माझ्या तोंडात घातली. बरं, तिने पण मला विचार बदल, तुम्ही हे बोललाय, मग तुमचं अजून म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही का बोलला? म्हणजे जे प्रश्न 100-110 वेळा विचारतात त्यातला एक प्रश्न विचारला असेल तर मी परत म्हणलं असेल, पण त्यांच्या लक्षात त्यांनी काढली. पण काल परत एबी माझ्याला दाखवत की दंगेकर असे बोलले म्हणून तो तसा बोलला. दंगेकर मग ती एवढी बातमी गरम का केली मला अजूनही कळत नाही. असं करू नये. शेवटी आम्ही एका राजकीय ही सगळं आमच्या बाजूला, एका धार्मिक विषयामध्ये आपण जर लढत असतो तर दुसरीकडे विषय नेणं योग्य नाही. त्यांची चूक झाली का जाणबुजून झाली हे आता तपासावं लागेल. जर जाणबुजून झाली असेल तर अजून ते बातमी लावतात, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी ते जाणूनबुजून केलेलं मला असं आता वाटायला लागलं. कालपर्यंत नव्हतं वाटत, पण आज वाटायला लागलं की ती बातमी त्यांची सारखी त्यांच्या पोर्टलवर चालली. तर हे योग्य नाही, कारण शेवटी आपण आमची लढाई सर्वसामान्य माणूस आहे, मी माझ्या मागं कुठलं पाठबळ नाही, पण मी लढतो. आणि लढत असताना जर त्याच्यामध्ये त्या चॅनलचं मधल्या काही लोकांची चुकीने वागल्यामुळे मला काल परत जावं लागलं आणि सांगावं लागलं की मी बोललो नाही. खूप धन्यवाद. तर आपण बघू शकतो की जैन बोर्डिंगचा संपूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द जरी झाला असेल तरी संपूर्ण ट्रस्टींचं जे विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करून त्यांची सखोल चौकशीची मागणी दंगेकरांनी केली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.